नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत मिरचीमध्ये येणाऱ्या कॅल्शियम डिफिशियन्सी बद्दल। लोकांना पटकन कळत नाही की कॅल्शियम डिफिशियन्सी कशी येते, काय करावं लागेल, काय नाही। कारण बऱ्याच वेळा काय होतं, डिफिशियन्सीचे सिम्पटम्स आणि आपल्या रोगाचे सिम्पटम्स जे आहेत बऱ्यापैकी कुठेतरी सिमिलर असतात। त्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही की कॅल्शियमची डिफिशियन्सी म्हणजे काय, काय होतं नेमकं आपल्या झाडामध्ये, आपल्या पिकामध्ये। तर आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम हे एक प्रकारचं झाडाचं अन्नद्रव्य आहे। जसं आपल्याला माहिती आहे की प्रायमरी अन्नद्रव्यामध्ये जे आहे ते नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम येतं आणि सेकंडरी मध्ये जे आहे ते मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर जे आहे ते आपल्या सेकंडरी न्यूट्रिएंट मध्ये येतं। आता सेकंडरी न्यूट्रिएंट जे आहेत हे फार महत्त्वाचे असतात, झाडाला हे फार इम्पॉर्टंट असतात। मग आता ही जी कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, ही कॅल्शियम डिफिशियन्सीची आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपलं पीक हार्वेस्टिंगला येतं तेव्हाच दिसायला लागतं। सुरुवातीच्या काळामध्ये पण दिसतं, पण तेव्हा आपल्याला तेवढं लक्षात येत नाही। आता कॅल्शियम डिफिशियन्सी जी आहे ती आपण रोप लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत कधी पण आपल्याला ती कॅल्शियम डिफिशियन्सी दिसून येते। आता रोप लागवडीपासून जर आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी जर दिसत असेल तर ती आपल्या पानांमध्ये दिसते। आपली पानं जी आहेत ती पिवळी पडायला लागतात, पानांची वाढ होत नाही आणि पानांचा शेंडा जो आहे ना तो तिथंच थांबतो आणि तिथंच तो जळा लागल्यासारखा आपल्याला दिसतो। तो ब्राऊन पडायला लागतो, मग काळपट पडतो। मग अशा प्रकारचं जे आहे ते अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला सुरुवातीला दिसतात। आता नंतर जर बघितलं तर मिरचीमध्ये एक नेक्रोटिक स्पॉट म्हणजे एक धब्बे दिसायला लागतात आपल्याला मिरचीवरती, किंवा मिरचीवरती आपल्याला ते एकदम असा पिवळसर असा पापुंद्रा दिसायला लागतो। म्हणजे जो हिरवेपणा जो आहे तो मिरचीचा निघून जातो आणि ती मिरची आपल्याला पांढरट दिसायला लागते। तर हे जे आहे ते आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी दिसते। आता कॅल्शियम बोरॉनची डिफिशियन्सी झाल्यानंतर पण मिरची आपली वाकडी होती बघा, सरळ राहत नाही। जी स्ट्रेट राहायला पाहिजे ती बेंड होती, ती कर्व व्हायला लागते। तिथं तो पण एक आपल्याला जो आहे तो महत्त्वाचा जो आहे ती डिफिशियन्सी आपल्याला तिथं दिसून येते। आता ह्या कॅल्शियम डिफिशियन्सी मग अशी आली तर आपल्याला कॅल्शियमचे स्प्रे घेणं फार इम्पॉर्टंट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कॅल्शियम हा असा घटक आहे की तो कुणाबरोबरही पूरक नाहीये, तो जातच नाही कुणाबरोबर। त्याला स्प्रे घेताना आपल्याला त्याला सेपरेट स्प्रे घ्यावा लागतो। त्यामुळं चिलेटेड फॉर्म मधलं जे कॅल्शियम आहे त्याचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता, किंवा तुम्ही कॅल्सीबोर जे आहे त्याचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता। चिलेटेड फॉर्म मधलं जर समजा तुम्ही कॅल्शियम जर स्प्रेइंगसाठी वापरलं किंवा तुम्ही खाली ड्रेंचिंगसाठी जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतात। कारण की काय होतं, चिलेटेड फॉर्म मधलं म्हणजे काय, झाडाला पटकन अवेलेबल होण्याच्या फॉर्म मधलं ते असतं। त्यामुळं त्याच्यावरतून स्प्रे आणि खालून जर तुम्ही ड्रेंचिंग केली तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील। आता शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला हे जे सिम्पटम्स जास्त दिसून येतात, कारण की काय होतं, जसं आपलं झाड वाढायला लागतं तशी त्याची खाण्याची क्षमता पण वाढायला लागते। आपण काय म्हणतो, नाही आम्ही खालून दिलंय, पण काय होतं आपण खालून 5 किलो आपण फर्टिलायझर टाकतोय, 5 किलो आपण न्यूट्रिएंट टाकतोय, पण झाड आपलं 5 किलो घेत नाही। झाड आपलं त्यातलं 1च किलो घेतं आणि 4 किलो जे आहे ते मातीत साठून राहतं। आता मला सांगा, जसं झाड वाढेल तसं त्याला 1 किलो पुरणार आहे का? नाही। त्याला 1 किलोचं 2 किलो, 3 किलो, 4 किलो लागणार आहे। त्याच्यामुळे तर आपण झाडाच्या अवस्थेनुसार आपण फर्टिगेशनचं शेड्यूल आपण जे आहे ते चेंज करत राहतो। जेव्हा सुरुवातीला जर आपण बघितलं तर सुरुवातीला आपण थोडी ना 5-5 किलो टाकतो खाली, त्यावेळेस आपण नाही 3 किलो, मग नंतर आपण शेवटी हळूहळू आपण 5-5 किलो पर्यंत जातो। पण झाडाला तेवढं 5 किलो मिळत नाही। त्याच्यामुळं कधीही जेव्हा तुम्ही फर्टिगेशन करताय त्यावेळेस मी नेहमी सांगते, पाण्याचा पीएच ऍडजस्ट करा। पाण्याचा पीएच ऍडजस्ट करूनच तुम्ही परत नंतर कुठलेही फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड्स असू दे तुम्ही त्याचा स्प्रे घ्या, तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।